तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला व्हॉट्सअपवर असा एक प्रॉब्लेम येत असेल जसं की तुमचं इंटरनेट जरी ऑन केलं तरी तुम्ही व्हॉट्सअपवर एखाद्याला मेसेज जर करायला गेलं तर तो मेसेज आहे तो सेंड होत नाही। तर हे प्रॉब्लेम कशाने येतो ते सांगतो आणि तुम्हाला कुठले सेटिंग करायचे ते सुद्धा सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर समजून घ्यायचा काय कसं असतं जी की व्हॉट्सअपचा जी की सर्व्हर असतो तो सर्व्हर सुद्धा डाऊन असतो, त्यामुळे मेसेज सुद्धा सेंड होत नाहीत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला व्हॉट्सअपवर स्टेटस सुद्धा दिसत नसतील किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज केला तर व्हॉट्सअपवर मेसेज आहे तो सेंड जर होत नसेल, जरी तुम्ही इंटरनेट जरी ऑन केले तरी होत नसेल, तर तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। सगळ्यात पहिले तर काही कंडिशन मध्ये असं होतं की तुम्ही एखाद्या मोबाईलचं वायफाय जर कनेक्ट केलं तर तुम्हाला माहिती आहे वायफाय कनेक्ट करून मेसेज आहे ते सेंड होतात, पण तुमचं इंटरनेट तुम्ही जसं ऑन करता तसं जी काय तुमचे मेसेज सेंड होत नाहीत। तर हा जो की प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला इझिली समजून जाईल की तुमच्या इंटरनेटमध्ये प्रॉब्लेम आहे। हे सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो, कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय सांगतो। ज्या काही मी सेटिंग्स आहेत त्या सेटिंग तुम्हाला प्रॉपर तुमच्या मोबाईलमध्ये अप्लाय करून घ्यायच्यात। जर यातील एखादे मिसिंग जर असेल तर समजायचं की तुमचे व्हॉट्सअपवर हा जी की प्रॉब्लेम येत असेल त्याच कारणामुळे येत असणार। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले सांगतो ज्या काही सेटिंग सांगणार आहेत ह्या सेटिंग तुम्हाला प्रॉपर तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जाऊनच तुम्हाला पाहिजे आहेत की ह्या सेटिंगमध्ये काही चेंजिंग आहे का नाही। सगळ्यात पहिली काय करायचं जसं की समजा मी व्हॉट्सअप ओपन करून घेतो। व्हॉट्सअपमध्ये समजा मी एक चॅट अशा पद्धतीने ओपन केलं आणि मला समजा ह्या चॅटला मेसेज करा, जसं की मी हाय मेसेज केला, डायरेक्ट माझा तो मेसेज सेंड झालेला आहे। पण इथे काय होतं तुमचा जो की मेसेज आहे तो सेंड होत नाही। त्याला सर्वात इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला काय एक प्रॉब्लेम असू शकतो जो की व्हॉट्सअपचं की काही वेळेस सर्व्हर सुद्धा डाऊन असतात, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं थांबून नंतर तुम्हाला मेसेज करून बघायचा। जर मेसेज झाला तर ठीक आहे, नाहीतर हा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल कशाने सांगतो जी की व्हॉट्सअपचा डाटा सुद्धा बंद असू शकतो, तो कसा चालू करायचा ते सुद्धा सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्ही वायफाय कनेक्ट केल्यानंतर तुमचं काय होत असेल व्हॉट्सअपवर स्टेटस दिसत असेल, मेसेज आहे तो सेंड होत असेल, तर समजायचं तुमच्या व्हॉट्सअपचा जो की मेन डाटा आहे फक्त व्हॉट्सअप ह्या ॲप्लिकेशनचा डाटा बंद आहे। तर हे कसं काय करायचं एक 2 ते 3 सेटिंग सांगतो, ह्या नक्की ट्राय करा आणि 100% हा प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यात सिंपल सांगतो काय करायचं आहे। तुम्ही काय वेळेस काय करता व्हॉट्सअप आहे ते अपडेट करत नाही, तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट व्हॉट्सअप अपडेट जर नसेल तर हा प्रॉब्लेम येतो। व्हॉट्सअप तुम्ही सगळ्यात पहिले तर अपडेट करून घ्या, अपडेट नसेल तर बऱ्याचशा जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे, अपडेट करून घ्या आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला ट्राय करून पहा। जर होत नसेल तर तुम्हाला सांगतो ज्या काही सेटिंग्स मी सांगणार त्या नक्की ट्राय करा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं आहे जो अशा पद्धतीने प्रेस करून द्यायचा आणि इथे आय बटनवर क्लिक करायचा। आय बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर जी की ॲप इन्फॉर्मेशनची जी काय सगळी डिटेल्स भेटणार आहे व्हॉट्सअपची। तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय तुम्हाला सेटिंग लक्षात घ्यायची आहे त्याच सगळ्यात पहिले तर तुम्ही इथे समजून घ्या। जसं की समजा इथे परमिशनचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथून तुम्हाला आपण परमिशन सगळ्या दिलेल्या आहेत का नाहीत ह्या माहिती करून घ्यायच्या आहेत। व्हॉट्सअप जसं की तुम्हाला माहिती आहे कुठली इंस्टाग्राम म्हणा फेसबुक ही ॲप्लिकेशन तुम्ही सुरुवातीला डाउनलोड केल्यानंतर ज्या काही तुम्हाला परमिशन मागतात त्यावेळेस तुम्ही अलाव करून देता, तशाच पद्धतीतून तुमच्या जर इथे परमिशन जी की SMS ची जी की परमिशन आहे डोंट अलाव जर असेल तर तुम्हाला फक्त इथून अलाव करून घ्यायचं आहे। तशाच पद्धतीतून तुम्हाला काय करायचं आहे बाकीच्या सगळ्या इथे जी की लोकेशन्स म्हणा ह्या जी की परमिशन्स आहेत ह्या सगळ्या अलाव करून द्यायचे आहेत। हे सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला जी काही व्हॉट्सअपच्या ज्या काही परमिशन्स आहेत त्या तुम्ही अलाव केलेत का नाही ते माहिती करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचा आणि त्यानंतर तुम्हाला दुसरं जी सेटिंग करायचं सर्वात इम्पॉर्टंट काय करायचं आहे इथून तुम्हाला इथं फुल स्टॉपचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे आणि जी की ॲप्लिकेशन आहे ती फुल स्टॉप करून घ्यायचं आहे। इथून ओके करून घ्या, ॲप्लिकेशन तुमचं आहे ते फुल स्टॉप होणार म्हणजे व्हॉट्सअप आहे ते स्टॉप झालेलं आहे। स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथून तुम्हाला मोबाईल डाटाचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्या। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे आणि हे जर सेटिंग बंद असेल तर तुमच्या लाईफमध्ये कधीसुद्धा व्हॉट्सअपवर मेसेज येणार नाहीत, व्हिडिओसुद्धा आणि स्टेटससुद्धा दिसणार नाहीत। इथे बघू शकता जी की डाटा युजेज जी की माझं ऑन आहे, जर तुमचं ऑफ असेल तर समजायचं की मला व्हॉट्सअपवर मेसेज कधीसुद्धा येणार नाही। जी की व्हॉट्सअपचा जी की ॲप्लिकेशनचा जो की डाटा आहे तो मेन डाटा जी की मोबाईल व्हॉट्सअपला जो की डाटा ट्रान्सफर करते तो माझा जो की बंद आहे। आणि जर समजा इथे वायफायचा ऑप्शन तुमचा असेल इनेबल असेल त्याला बंद करा आणि मोबाईल डाटाचा जो की ऑप्शन आहे तो ऑन करा, 100% तुमचा जो की प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होणार आहे। जसं की तुम्ही कोणाचे वायफाय यूज केल्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज येत असतील आणि तुमचं इंटरनेट ऑन केल्यानंतर जर तुमचं जे की मेसेज आहेत ते येत नसतील तर हा प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलमध्ये झालेला आहे। हे सेटिंग तुम्ही एकदा चेकिंग करून घ्या।
तिसरं जी की सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो काय करायचं. हे सेटिंग तुम्हाला सगळ्यात लास्टला तुम्ही ट्राय करा. जर मी ज्या काही सेटिंग्स वगैरे ह्या जर ट्राय झाल्या नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्टोरेजवर क्लिक करायचं आहे आणि इथून किलर डाटा करून घ्यायचा आहे. किलर कॅचअपवर तुम्ही क्लिक करा आणि जी काही मॅनेज स्टोरेजवर क्लिक करून तुम्ही तिथून जी की स्टोरेज आहे पूर्णपणे सगळ्यात पहिले तर मॅनेज करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय करा, किलर डाटा करून घ्यायचा. इथे किलर कॅचअप आहे आणि इथे डाटावर तुम्ही क्लिक करून किंवा किलर डाटावर इथे क्लिक केलं, किलर डाटाचा एक ऑप्शन तुम्हाला भेटतो मॅनेज स्टोरेजमध्येच. इथे तुम्ही किलर डाटा आहे तो पूर्णपणे डाटा आहे तो किलर करून घ्या. इथून फुल स्टॉप जसं की भेटतं तशाच पद्धतीने स्टोरेजवर तुम्हाला क्लिक करून इथं किलर डाटाचा एक ऑप्शन भेटतो. जी डाटा सगळ्यात पहिले समजून घ्या, पूर्णपणे तुमचा जी की व्हॉट्सअपचा आहे तो सगळा डाटा आहे तो डिलीट होणार आहे. त्यामुळे सांगतो हा लास्टला तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशा पद्धतीने काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. येथून तुम्हाला बॅक यायचं आणि फेरशी तुम्हाला सेटिंग्स ओपन करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे इथे सर्चमध्ये इथून तुम्ही नेटवर्क कशामध्ये म्हणजे मोबाईलचं आपलं नेटवर्क असते ते तुम्हाला इथे सर्च करायचं. जसं की मोबाईल नेटवर्क, जी की तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतात. जसं की सिम मॅनेजरवर मी क्लिक केलं आहे. इथे बघू शकता मोबाईल डाटा, जी काही तुमच्या 2 सिम्स असतील तर तुमची एक चूक झाली असू शकते. तुम्ही समजा डाटा वापरत असाल सिम 2 वरला आणि इथे सिलेक्ट असणार आहे सिम 1. अशा पद्धतीने काहीतरी तुमच्यात प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे आणि इथून सिम 2 सिलेक्ट करायचा आहे. ह्याने सुद्धा की तुमचं इंटरनेट आहे ते तुमचं जे काही आहे व्हॉट्सअपला म्हणा बाकी इतर कुठल्याही सोशल मीडियावर जर तुमचं इंटरनेट काम करत नसेल तर ही ट्रिक 100% वर्क होणार आहे. आणि हे सेटिंग तुम्हाला एकदा तुमच्या मोबाईलमध्ये ट्राय करून घ्यायचं आहे आणि 100% हे सेटिंग वर्किंग आहे. आणि इथून तुम्हाला जी की सिम आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या काही मी सेटिंग्स आहेत ह्या सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यायच्या आणि कशा पद्धतीतून काय करायचं आहे. जर तुमच्यात काही जर समजा बदल असेल तर ह्या सेटिंग्स तुम्ही तुमच्या जी व्हॉट्सअपचे आहेत ते तुम्ही चेंज करून घेऊ शकता. आणि जे काही मी लास्ट सेटिंग तुम्हाला सांगितलं आहे जी की किलर डाटा करून घ्यायचा आहे, जर ह्या सगळ्या सेटिंग जर तुमच्या व्हॉट्सअपला अप्लाय होत नसतील आणि जर तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला नाही तर लास्टचा किलर डाटा पूर्ण तुमच्या व्हॉट्सअपचा करून घ्यायचा. फेरशी तुम्हाला नंबर टाकून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी की नंबर पूर्ण टाकल्यानंतर जी की लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट ही सेटिंग तुम्हाला महत्त्वाचं आहे की किलर डाटा केल्यानंतर तुम्ही काय करणार, व्हॉट्सअप फेरशी ओपन करता त्यावेळी चॅट बॅकअप घ्यायला तुम्ही विसरू नका. सर्वात इम्पॉर्टंट, नाही तर पूर्णपणे तुमचे चॅट आहे ते डिलीट होणार आहे. तुम्ही चॅट बॅकअप नक्की घ्या. हा एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या सेटिंग्स तुम्हाला माहिती होते का नाही ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.